brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुका झालासे कळस ध्वज होई रामदास. गोविंदगिरी महाराज पुण्यात आलेले होते आणि ज्ञानोबा माऊलींची जेव्हा 750वी जयंती पार पडते या सगळ्यासाठी पुणे विद्यापीठात कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि तिथून ज्ञानोबा ते तुकोबा अशी एक परिषद आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत त्यांनी भाषणाला सुरुवात केली, जवळपास 1.5 तास भाषण केलं आणि त्याच्यामध्ये हे वाक्य म्हटलं. हे वाक्य म्हटल्यानंतर भाषणात ते आणखी पुढे गेले आणि त्यांनी इतिहासातले असे संदर्भ दिले की जे संदर्भ, जी वक्तव्य आणि जे तर्क याचा उहापोह केल्यानंतर अर्थात चर्चांना सुरुवात झाली आणि या सगळ्याची परिणती एका मोठ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये झाली. आणि मग काय तर सगळीच वेगवेगळी मंडळी या सगळ्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून बोलू लागली. गोविंदगिरी महाराजांनी एक्झॅक्टली काय म्हटलं आणि त्याच्यावरून आता काय नक्की तर्कवितर्क होत आहेत हे सगळं या व्हिडिओतून समजून घ्यायचंय. सगळ्यात पहिले ते काय म्हटलेत हे बघू. तुका झाला असे कळस ध्वज होई रामदास. समर्थांच्याकडे बघा, म्हणजे सगळी संत परंपरा तुम्हाला त्यामध्ये आलेली दिसेल. आणि ग्रंथांच्या दृष्टीनं बोलायचं झालं ना तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. ग्रंथ नामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्ती मार्ग. यानंतर लगेच सदानंद मोरे यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी या सगळ्यावरती 2 महत्त्वाचे तर्क मांडले. पहिला त्यातला असा होता की वारकरी संप्रदायामध्ये समर्थांच्या संप्रदायासंदर्भात कोणत्याही ओवी किंवा अभंग वगैरे अशा गोष्टी आढळत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि इंटरेस्टिंगली वारकरी संप्रदायामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की ज्या ठिकाणी समर्थ हे छत्रपती शिवरायांचे राजकीय गुरु होते असा कुठेही उल्लेख सापडत नाही असं त्यांनी म्हटलं. आणि दुसरा सगळ्यात इंटरेस्टिंग तर्क आहे, कारण गोविंदगिरी महाराजांनी जो मुद्दा मांडला होता तो काय होता, तो होता की हे सेपरेट ग्रंथ नाहीत, तर हे याच्यावरती XYZ जी कोणती गोष्ट असेल त्याच्यावरती केलेलं भाष्य आहे. आता ते म्हटले हाच तर्क लावायचा असेल किंवा हाच नियम लावायचा असेल तर मग त्यांनी असं म्हटलं की मग ज्ञानेश्वर माऊलींनी जे भगवद्गीतेवरती भाष्य केलं किंवा एकनाथ महाराजांनी मराठीत ह्याच्यावरती भागवतावरती वगैरे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावरती भाष्य केलं, असंच जर हाच नियम तुम्हाला लावायचा असेल आणि हीच गोष्ट लावायची असेल तर मग सदानंद मोरेंचं त्याच्यावरती म्हणणं आहे की खुद्द शंकराचार्य जे आहेत त्यांनाही तुम्ही ग्रंथकार कसं काय म्हणणार, कारण शंकराचार्यांनी तर भगवद्गीता असेल किंवा वेगवेगळी उपनिषद असतील याच्यावरती भाष्यच केलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या परंपरेला काही शोभून दिसत नाहीत आणि त्याला काय सुसंगत नाहीत असं या सगळ्यावरती बोलले. म्हणजे तुम्ही त्यांच्या पेजवरती पण जाऊन बघू शकता की याच्यावरती तुम्हाला ते फेसबुक लाईव्हचा पूर्ण 20-30 मिनिटांचा कंटेंट मिळेल. पण सदानंद मोरेंनी मांडलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याला काही ठिकाणी अप्रिशिएट पण झाल्या, त्याच्यावरती वेगवेगळ्या बऱ्याच कमेंट्स पण येऊ लागलेल्या आहेत. अर्थात कुणी त्याला क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला, पण मोस्ट ऑफ लोक असं दिसतंय की मोरेंनी जे या सगळ्यामध्ये तर्क मांडलेले आहेत ते आणि त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न की बाबा हे सगळे काही परंपरेला धरून नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच लगेच परत गोविंदगिरी महाराजांनी आणखी एक पोस्ट लिहिली आणि त्या सोशल मीडिया पोस्टवरती त्यांनी पहिली माफी मागितली. काय म्हटलं ते पण बघूयात. रामकृष्ण हरी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनी ज्ञानोबा ते तुकोबा या संमेलनाच्या आरंभी माझ्या बीज भाषणातील स्वतंत्र ग्रंथ म्हणून समर्थांचा दासबोध हाच दिसतो. या वाक्याचा रोख ग्रंथरचना पद्धतीकडे आहे. या ग्रंथाच्या व त्याच्या आशयाच्या तौलनिक श्रेष्ठ कनिष्ठतेचा शूद्र भाव माझ्या मनालाही शिवत नाही. त्यामुळे श्री ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, दासबोध हे आमचे मराठीतले वेदतुल्य ग्रंथ आहेत ही माझी श्रद्धा मी अनेकदा बोलून दाखवली. जगद्गुरु तुकाराम महाराज व मराठीतले वेदतुल्य ग्रंथ या सगळ्या संदर्भात त्याच्या गाथांवरती सुद्धा मी बीजेच्या पूर्वसंध्येला माळकरी म्हणून प्रवचन करत असतो. ग्रंथ आणि ग्रंथ स्वतंत्र यातील अंतर कळावे, पूर्वग्रह व दुरनिवेश बाजूला ठेवून अभ्यासू वृत्तीने आधुनिक कसोट्यांसह संवाद करण्यावरती माझं विधान होतं आणि त्यामुळे ही गोष्ट विचारणीय वाटू शकते. अशा प्रामाणिक अभ्यासकाशी मनोमेळी चर्चा करायलाही मी
तयार आहे. आमच्या संत परंपरेची मात्र मला क्षमा मागितली पाहिजे, ती यासाठी की अनावधानाने अमृतानुभव हाही स्वतंत्र ग्रंथ आहे हा उल्लेख करायचं राहून गेलं. यासाठी संत परंपरेच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा याचना करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की माझे भाषण विद्यापीठीय वातावरणात होते, त्यामुळे आधुनिक काळात जी वैचारिक पुस्तकं लिहिली जातात त्यात आरंभी प्रस्तावना, अनुक्रमणिका, त्यानंतर उपोद्घात, त्यानंतर उपसंहार, संदर्भ ग्रंथसूची, विषयांची प्रकरणशः, त्यानंतर विभागणी, प्रत्येक प्रकरणाला शीर्षक, कोणत्याही प्रकरणात अन्य विषय न येण्याची शिस्त इत्यादी बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. अमृतानुभव व दासबोध वगळता या आधुनिक कसोट्या लागू पडतील असा कोणता ग्रंथ संत परंपरेत आहे? विद्वान धर्मचार्यांनी मार्गदर्शन करावे अशी माझी विनंती. खरं तर विवेक सिंधूचं नावही घ्यायला हवं, पण तो संदर्भ तूर्त प्रस्तुत नाही. तरी माझ्या भाषणातील शुद्ध भाव न कळून किंवा कळूनही हिंदू समाजाच्या ऐक्याच्या काळजीने जी काही कोमल मन खरं दुखावली असतील तर माझ्या भाविक बांधवांची मोकळ्या मनाने कर्तव्य शुद्धीने शतवार क्षमा याचना हा आपल्या स्वधर्म परिवारातील अंतरंग विषय होय. मी मुद्दाम खोडसाळ बुद्धीने समाजात कलागती लावू पाहणारे आणि शीमनावंदी महाभाग असतील तर त्यांच्यासाठी पसरण्यातील प्रार्थना. आणि पुढे त्यांनी स्वतःचं नाव या सगळ्यामध्ये लिहिलं. सोशल मीडिया पोस्ट आल्यानंतर सुद्धा अर्थात त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया म्हटल्या, पण हाऊसमध्ये जिथे मुंबईत अधिवेशन चाललंय इथे पहिल्यांदाच यावरती कोणीतरी बोललं. नाव आहे जयंत पाटील. जयंत पाटलांनी हा मुद्दा पुढे आणला आणि विद्यापीठात काय चाललंय ही गोष्ट अधोरेखित केली. नियम 97 अन्वये पुढील स्थगन प्रस्तावाची सूचना मी दिलेली आहे. ज्या अर्थी महाराष्ट्राची दरोदर असणारी व जनतेच्या रोमारोमात असलेली ज्ञानेश्वरी व भागवत हे स्वतंत्र ग्रंथ नसून भाष्य आहेत, तसेच नामदेव महाराजांचा गाथा आणि संत तुकारामांची गाथा हे पण स्वतंत्र ग्रंथ नसून ते फक्त संकलन आहे असे वादग्रस्त विधान स्वामी गोविंद देवगिरी, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या यांनी पुणे येथील एका संमेलनात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथच नाही तर ज्ञान देणारा स्वतंत्र प्रज्ञाप्रवाह असून तुकाराम महाराजांची गाथा 5वा वेद मानला जात असून या ग्रंथांना दुय्यम ठरवणे किंवा संकलन म्हणणे हा वारकरी संप्रदायाचा व करोडो भाविकांचा महाराष्ट्रातल्या अपमान आहे. आणि अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी दासबोध व ज्ञानेश्वरी गाथा यांची तुलना करून एकाला श्रेष्ठ व दुसऱ्याला दुय्यम ठरवणे हे अत्यंत क्लेशकारक असणे आणि ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज पाया असून तुकाराम महाराज त्यावर कळस असणे, या ग्रंथांनी जातीपातीच्या भिंती तोडून भक्ती आणि समानता व बंधुतेचा मार्ग दाखवला. अशा क्रांतिकारी ग्रंथांना भाष्य आणि संकलन म्हणणे हे सामाजिक क्रांतीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, स्वामी गोविंद देवगिरी यांच्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी असे विधान केल्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे राज्यातील जनतेने व समस्त वारकरी संप्रदायाने स्वामी गोविंद देवगिरी यांचा निषेध नोंदवला आहे. तसेच याबाबत सभागृहाने देखील निषेध नोंदवावा व स्वामी गोविंद देवगिरी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. आणि यासाठी या गंभीर प्रकरणी चर्चा महाराष्ट्रात आजचे सभागृहाचे कामकाज तहकूब करून करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. तोपर्यंत प्रकरण अगदी आगीसारखं पसरलं आणि अर्थात मुद्दा असा आला की एका फेसबुक पोस्टपर्यंत मर्यादित नाही राहिलं, तर परत एकदा महाराजांना स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागला आणि दुसऱ्यांदा या प्रकरणामध्ये माफी मागायला लागली. बघा. पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या चर्चासत्रामध्ये माझं भाषण आटोपल्यानंतर मी माझ्या प्रवासाला गेलो आणि कांचीपुरम ते जोधपूर असा सगळा प्रवास करत करत मी आज पुण्याला परतलो आहे. या प्रवासामध्ये ज्या अनेक बातम्या मला वाचायला ऐकायला मिळाल्या त्यामध्ये हे लक्षात आलं की माझ्या त्या बीज भाषणातलं एक वाक्य उचलून त्याच्यावरती बराच उहापोह महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. समर्थांचा दासबोध हाच
एक स्वतंत्र ग्रंथ आहे असं सांगत असताना मी असं कधीच म्हटलं नाही की दासबोध हा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी ज्ञानेश्वरीपेक्षा श्रेष्ठ कशालाही मानलेलं नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष, या दोन महान विभूती अशा जगात कुठेच झाल्या नाहीत असं मी सर्वत्र सांगत हिंडत असतो. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीपेक्षाही कुठला ग्रंथ श्रेष्ठ असेल किंवा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्याही गाथेपेक्षा दुसरा कुठला ग्रंथ श्रेष्ठ असेल असं सांगण्याचं धाडस करण्याची तर बातच सोडा, पण असा विचारही माझ्या मनात येणार नाही. मला अनेक वारकरी मित्रांनी मेसेज पाठवून सूचना केली की याच्यामुळे समाजाची दिशाभूल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समाजामध्ये सांप्रदायिक दुफळी पण निर्माण होण्याची शक्यता आहे, ती वाढेल. म्हणून अशा प्रकारची चिंता ज्या लोकांना वाटली, हिंदुत्वाच्या, हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी मी त्यांची ती भूमिका लक्षात घेऊन क्षमा याचनाही केली की अशा प्रकारे कुणाचं मन जर कळून न कळून दुखवलं असेल तर शतवार क्षमा करावी. यामागे मित्रांनो एकच कळकळ आहे, आपला समाज या दुहीच्या शापानं सातत्यानं दुभंगत राहतो, तो दुभंगता कामा नये. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक ओळ सांगितली होती की तुका झालासे कळस ध्वज होई रामदास. ही याच भाषणातली या गोविंदगिरी महाराजांची ओळ आहे, पण खरी ज्या बहिणाबाईंनी लिहिली त्यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणच असं आहे, त्या म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झालासे कळस. ज्ञानेश्वर माऊलींनी या सगळ्या भक्त परंपरांची सुरुवात केली. त्यांनी सगळं भक्तिमाया सगळीकडे पसरेल, ती सर्वसामान्यांमध्ये येईल, या सगळ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि मग त्यांनी जो पाया रचला भक्ती परंपरेचा, त्याचे तुका हे कळस झाले. संत तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. त्यांनी ते आणखी त्यांच्या अभंगांतून वेगवेगळ्या ठिकाणी पसरवले. खरं तर आज एक प्रश्न मला कायम वाटत राहतो, बघा एरवी अगदीच छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्या समुदायाचं मन दुखवलं आहे किंवा आम्ही हर्ट झालोय असं म्हणणारी मंडळी किंवा तथाकथित स्वतःला जे काही आजकाल सगळेच लगेच झेंडे घेऊन आणि तलवारी घेऊन रस्त्यावरती उतरतात, की अशा वेळी मात्र कुठे काय होतात ना, प्रश्नाचं उत्तर मला तरी काही मिळत नाही. अर्थात लक्ष माझं सगळीकडेच असतं. मुंबई तक बघत राहा, अशा सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.